आणि का सगळे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही व्यवस्थित दिसतंय. आता आपण बघितलं होतं की आपले 2 चॅप्टर जे आहेत, 2 धडे जे आहेत राज्यघटनेचे पॉलिटिक्स ते कम्प्लीट झाले त्या ठिकाणी. आपण पहिल्यांदा जो काही बघितला होता तो म्हणजे संविधानाची निर्मिती, संविधान कसं बनलं, संविधान सभा काय आहे, ते सगळे टॉपिक आपला तो झाला. त्यासोबत संविधानाचे उद्देशिका जे ज्याला आपण संविधानाची प्रस्तावना ज्याला म्हणतो आपण, तो देखील आपला टॉपिक झालेला. त्याची प्लेलिस्ट जी आहे ते आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. आणि हा टॉपिक जो आहे तो आज जो आपल्याला बघायचा आहे, हा पाहण्याआधी ते दोन्ही व्हिडिओ जे आहेत ते म्हणजे 2 टॉपिक जे आहेत ते व्यवस्थित बघून घ्या. 2 टॉपिक ते जवळपास 8 ते 9 व्हिडिओ असतील आपले, 40 ते 45 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. आज आपण जो काही भाग आहे आपला तो म्हणजे संविधानाची काही वैशिष्ट्ये, म्हणजे संविधानात आपल्या जे देशाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाची काही वैशिष्ट्ये जी आहेत ती ह्या ठिकाणी लिहिलेली आहेत. मग संविधानाची वैशिष्ट्ये काय आहेत बाबा, की विचारलं जातं की एखादा ऑप्शन असतो की खालीलपैकी कोणता घटक हा संविधानाच्या वैशिष्ट्यांमध्ये येतो. मग 4-5 पॉईंट असतील, त्यापैकी आपल्याला योग्य पद्धतीने माहिती पाहिजे की संविधानाची वैशिष्ट्ये नेमकी आहेत काय. आता मग हा जो आहे हा व्यवस्थित बघा. त्यासोबत आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओची नवीन नोटिफिकेशन याची मिळेल. त्यासोबत हा जो काही टॉपिक जो आहे हा विनामूल्य, कोणती फी न देता तुम्हाला युट्यूबवरती मिळत आहे. बाकी आणि हे सगळे टॉपिक जे तुम्हाला मिळतील, संविधानाचा अख्खा जे काही आपण पुस्तक जे वाचतो ते सगळ्या पुस्तकातले धडे जे आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला कम्प्लीट जे ते करायचे. त्यामुळे व्यवस्थित बघून ठेवा आणि तुमच्या मित्रांना हे ती लिंक जी आहे ती पाठवून ठेवा, ज्यामुळे त्यांना देखील कोणत्याही एक्झामला याचा फायदा जो आहे तो नक्की होईल. मग आता संविधानाची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये पहिले एक वैशिष्ट्य आपल्या संविधानाचं ते म्हणजे जगातील सगळ्यात मोठी लिखित घटना आपल्या, सगळ्यात मोठी लिखित घटना आपली, सगळ्यात मोठी ही जी काही आपल्या देशाची जी आहे सगळ्यात मोठी लिखित घटना जी आहे ती दिसून येते. आता संविधानाच्या पहिल्या वैशिष्ट्यांमध्येच येतं की आपली जी काही घटना आहे ती जगातील सगळ्यात मोठी लिखित घटना आहे. आता संविधान जे आहे हे 2 पद्धतीचं असतं. एक असतं लिखित संविधान असतं आणि एक असतं अलिखित संविधान. आता लिखित संविधान म्हणजे समजलं पाहिजे की लिहिलेलं असेल, एखादं पुस्तक असेल त्याला आपण लिखित संविधान म्हणतो, जे की आपल्या देशामध्ये दिसून येतं. आणि एक आहे अलिखित संविधान, म्हणजे ते संविधान जे आहे ते लिहिलेले नसतं, कुठेही लिहिलेले नसतं, केवळ त्या देशामध्ये काही जुन्या ज्या काही परंपरा ज्या आहेत, जुन्या चालत होते होडी जे आहेत त्या घटकानुसार तो देश चालत असतो. आता आपल्याला माहिती आहे आपल्या कोणताही आपल्याकडे सण असतात, वेगवेगळे सण जे आहेत ते आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये आयोजित केले जातात, साजरे ते केले जात असतात. मग असं कोणी लिहून ठेवलंय का की आपल्या दिवाळीला आपल्या घरात काय काय असेल, किंवा जो काय आपल्याकडे मकर संक्रांती जी असते या दिवशी काय काय केलं पाहिजे, मकर संक्रांतीला तिळगुळ वाटला पाहिजे, असं कोणी लिहून ठेवलंय का पुस्तका वहीमध्ये एखादे? असं कोणी लिहून ठेवत नाही. हे कसं चालतं, आपल्याला आपल्या आईला त्यांच्या आईने म्हणजे आपल्या आजीने सांगितलेलं असेल ते आपल्या आईला सांगितलेलं असतं, म्हणजे असं एका सिक्वेन्सने एका वंश परंपरागत जो आहे तो चाललेला असतो. तसंच काही देशामध्ये कुठली घटना ज्याची लिहून ठेवलेली नाही, मग ती जी काही घटना आहे ही अलिखित असते. जो त्या देशामध्ये असलेल्या रूढी परंपरा चालत होती ज्यांना म्हणतो त्यानुसार तो देश चालत असतो, त्याला आपण म्हणतो अलिखित घटना. मग असं कुठं आहे का अलिखित घटनेचं एक्झाम्पल एखाद्या घ्यायचं म्हटलं तर, अलिखित घटना जी ती युकेची आहे, ज्याला आपण ब्रिटन म्हणतो, ज्यांनी आपल्या इथे 250 वर्ष राज्य केलंय ना, अशा ह्या युकेची घटना जी आहे ती ह्या ठिकाणी अलिखित घटनामध्ये येतं. त्यांची घटना ब्रिटनची घटना असं कुठे लिहून ठेवलेली नाही, पण आपली घटना कशी आहे लिखित घटना आहे असं येतं माहिती पाहिजे. आपल्या एखादा साधा क्वेश्चन असतो हा खूप, की आपल्या देशाची घटना जी आहे ती कशा पद्धतीची आहे, लिखित अलिखित यापैकी दोन्हीही किंवा ह्यापैकी कोणताही नाही. मग माहिती पाहिजे आपल्याला की आपल्या देशाची घटना ही लिखित आहे, लिहून ठेवलेली आहे. मग ह्यासोबत आता ही लिखित घटना आहे ही कशी आहे, ही जगातील सगळ्यात मोठी लिखित घटना आहे. म्हणजे जगामध्ये अनेक देशांच्या घटना हे लिखित आहेत, पण आपली जेवढी काही घटना आहे तेवढी घटना त्या कोणत्याही देशामध्ये आपल्याला दिसून येत नाही. आपल्या देशाची घटना ही सगळ्यात मोठी लिहून ठेवलेली लिखित घटना म्हणून ओळखली जाते. आता तुम्हाला माहिती असेल, मी सांगितले की आपण संविधानाची निर्मिती या टॉपिक मध्ये बघितलं की ज्यावेळेस संविधान निर्माण झालं होतं, बनलं होतं 26 नोव्हेंबर 1949 ला, 26 नोव्हेंबर 1949 ला ज्या वेळेस संविधान जे आहे ते लिहिण्यात आलं
त्यावेळेस यामध्ये काय काय होतं, यामध्ये एक प्रस्तावना होती ह्यामध्ये, त्यासोबत आणखी काय होतं यामध्ये, कलम होती यामध्ये 395 कलम होती यामध्ये, एक नाही दोन नाही, जवळपास 395 कलम होते. त्यासोबत आणखी काय होतं, यामध्ये होते 8 अनुसूची आणि आणखी काय होतं 8 अनुसूची प्लस आणखी काय होतं का, यामध्ये होते 22 भाग होते. 22 भाग जे ते या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे ज्यावेळेस आपली घटना बनली ना, त्यावेळेस यामध्ये एक प्रस्तावना, 395 कलमे, 8 अनुसूची, 22 भाग एवढे सगळे घटक जो आहे ते ह्यामध्ये आपल्याला होतात. हे आपल्याला माहिती पाहिजे की संविधानामध्ये काय काय आहे, प्रस्तावना किती आहेत, कलम किती आहेत, अनुसूची किती आहेत, भाग किती आहेत हे माहिती पाहिजे. आणि इतकंच नाही, आता त्यात वाढ झाली आणखी. आता किती 2024 चा आपण आकडा बघितला किंवा 2023-24 प्रस्तावना आहे तेवढीच आहे, एकच आहे. 395 कलमे हे जवळपास 465 कलमे झालेली आहेत. किती कलमे झाली सध्याला किंवा थोडीफार मागं पुढे असेल, पण 465 कलमे जे आहेत ते ह्या ठिकाणी दिसून येतात. 8 अनुसूची होती, आता किती आहेत, आता 12 अनुसूची आहे. अनुसूची किती झाली आता संविधानामध्ये, ही 12 अनुसूची जी आहेत ती ह्या ठिकाणी दिसून येतात. त्यासोबत त्यावेळेस 22 भाग होते, आता किती आहेत 25 आहेत. संविधानामध्ये आता 25 भाग जे आहेत ते दिसून येतात. म्हणजे ही जी काही बाजू आहे ही त्यावेळेसची आहे ज्यावेळेस घटना अस्तित्वात आली होती. एक प्रस्तावना, 395 कलमे, 8 अनुसूची, 22 भाग. पण आता सध्याला किती आहे, प्रस्तावना एकच आहे देशाची, जी उद्देशिका आहे, तिलाच आपण संविधानाची उद्देशिका, संविधानाची नांदी असं तिला म्हणतो, ती एवढी एकच आहे. मग ही 395 कलमाच वाढ झाली आणि जवळपास 465 कलमाच्या आसपास गेलेला आकडा आपला. आणि 8 अनुसूचीचं 12 अनुसूची बनलेलं आहे आणि 22 भाग होते त्यावेळेला. आणि सध्याला संविधानामध्ये 25 भाग जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. म्हणजे इतकी वाढ झालेली आहे. एवढे जे काही घटक आहेत हे कोणत्याही देशाच्या संविधानामध्ये दिसून येत नाही. स्वतः आपल्या आधी USA माहिती ना, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, ही जी घटना आपल्या आधीची आहे, पण ह्यांच्या घटनेमध्ये किती कलम आहेत माहिती, फक्त USAच्या घटनेमध्ये केवळ कलमांची संख्या 7. असं विचारलं जातं की अमेरिकेच्या घटनेमध्ये किती कलम आहेत, तर माहिती पाहिजे आपल्याला की USAची जी काही घटना आहे त्या USAच्या घटनेमध्ये केवळ 7 कलम जे आहेत ह्या ठिकाणी दिसून येतात. मग आपली कुठे आहे, त्यांचे 7 आहेत, आपली किती ज्या 395 आहेत आणि आता सध्याला 465 त्या आसपास आहे. म्हणजे 7 कुठं आणि 465 कुठं, म्हणजे इतकी सगळी घटना जी आहे ती आपली किती मोठी आहे बघा ह्या ठिकाणी दिसून येतं. मग एवढी मोठी घटना का लिहिली गेली असावी, काय आहे, म्हणजे बाकीच्या सगळ्या देशांची घटना इतकी मोठी नाही, पण आपल्याच देशाची घटना काय एवढी मोठी लिखित लिहिलेली आहे, यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरले. आता हे व्यवस्थित लिहून घ्या एखाद्या किंवा स्क्रीनशॉट हे ती व्यवस्थित काढून घ्या. माझं तर म्हणणं असं आहे की स्क्रीनशॉट काढण्यापेक्षा व्यवस्थित ज्यावेळेस आपलं लेक्चर चालू होईल त्यावेळेस व्यवस्थित वही पेन घेऊन बसत जा, ज्यामुळे हा जो काही डाटा जो आहे तो व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लिहून घेता येईल. आता आपल्याला माहिती, मलाही माहिती, तुम्हालाही माहिती, एकदा आपल्या ज्यावेळेस स्क्रीनशॉट काढतो त्यावेळेस आपण फक्त काढतो, पण नंतर ज्यावेळेस लेक्चर संपतं त्यावेळेस कोणीही ते बघून वहीत लिहून काढत नाही. त्यापेक्षा आणि वहीत लिहून आता बघत बसायचं आणि पुढं पुन्हा एकदा ती वहीत लिहून काढत बसायचं, वेळ डबल वेळ जो आहे तो वाया जातो. आपण काय 5वी 10वीला नाही की वेळ गेला तर जाऊ दे म्हणायला, आपण जे काही हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे ती देत असतो आणि ह्यामध्ये आपल्याला खूप वेळ जी ही खूप लिमिटेड असते आणि त्यामुळे अशा लिमिटेड वेळेमध्ये असे आपल्याला जे आहे ते स्मार्ट वर्क जे आहे ज्याला म्हणतो आपण ते करण्यासाठी वेळ आपल्या कुठे वाचेल जास्तीत जास्त ते आपल्याला बघायला पाहिजे. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त जो काही हेच आहे अभ्यास जो आहे तो झाला पाहिजे. त्यामुळे आहे जसं वहीमध्ये पटपट जे आहे ते लिहून घेत जावा, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. आता संविधानाच्या वैशिष्ट्यांमध्ये हे कळलं की सगळ्यात मोठी लिखित घटना जी ती आपल्या देशाची आहे आणि एक प्रस्तावना 395 कलमे, 8 अनुसूची, 22 भाग त्यावेळेस होते. सध्याला एक प्रस्तावना 465 कलमे, 12 अनुसूची आणि 25 भाग जे आहेत ते संविधानामध्ये दिसून येतात. आणि ही सगळ्यात मोठी घटना जी आहे ती लिखित घटना जी आहे संविधानाची आपल्या देशाची घटना जी आहे ती सगळ्यात मोठी लिखित असलेली दिसून येते. आणि युकेची घटना कशी अलिखित आहे ते देखील लक्षात असू दे. आता मग एवढी मोठी घटना जी आहे ती लिखित असली आहे आपली, मग ह्या काय घटक आहेत, म्हणजे काय एवढी मोठी घटना जी आहे ती लिहून ठेवलेली आहे. मग त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरले. म्हणजे कोणकोणते घटक आहेत जे की ह्यामुळे घटना जी आहे ती आपली लिखित झाली,
एक आहे आता आपली घटना जी एवढी मोठी लिखित आहे मान्य, पण काय एवढी मोठी लिहिण्याचे काय काय कारण काय होतं, एवढी मोठी काय लिहिली आपली घटना? एक म्हणजे ह्या घटनेमध्ये जेवढं तुम्हाला माहिती आहे संविधान सभेमध्ये अनेक सदस्य जवळपास 99% सदस्य जे ते काय होते, वकील होते. आता वकील असल्यामुळे त्यांना कायद्याचं संपूर्ण ज्ञान होतं त्या लोकांना, आणि त्यामुळे त्या लोकांनी आपली घटना जी आहे ते व्यवस्थित लिहिली आहे. म्हणजे एक म्हणजे संविधान सभेतील अनेक सदस्य हे वकील होते. कुणीही बघा, तुम्ही संविधान सभेचं पुस्तक घ्या, त्यामध्ये बघा त्यांचं एज्युकेशन बघितलं तर ते अनेक लोक जे आहेत त्यामध्ये वकील आहेत. संविधान सभेतील अनेक सदस्य वकील होते. संविधान सभेतील अनेक सदस्य जे आहेत या ठिकाणी वकील आपल्याला दिसून येतात. मग हे वकील असल्यामुळे काय झालं की ठीक आहे, मग संविधान सभेतील अनेक सदस्य वकील होते, मग ही घटक कशा पद्धतीने कारणीभूत ठरली ह्यासाठी? तर एक म्हणजे की आता समजा आपल्याला एखादे काम आहे, एखादं कायद्याविषयक काम जे आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी करायचे, मग आपण काय, आणि त्यामध्ये सगळे आपण एक साधे व्यक्ती आहे समजा, म्हणजे ज्यांचं BA साधे व्यक्ती म्हणजे ज्यांना कायद्याविषयक शिक्षण ज्यांचं झालं नाही अशी व्यक्ती. आता BA BCom BSc असेल किंवा MBA असेल, ह्या व्यक्तींचं कायद्याविषयी काहीच ज्ञान नाही आपल्याला. मग आपण आपल्यासारखी व्यक्ती त्या ठिकाणी असली असती तर काय झालं असतं की एवढी ही जी काही डीप मध्ये एवढी जी काही घटना लिहिलेली आहे तेवढी लिहिली गेली नसती. नुसतं आपण काय म्हणलं असतं वयचं जे काही गोष्टी आहेत ते लिहिल्या गेल्या असत्या आणि घटना जी ती लहान बनली असती. पण तसं नाही झालं या ठिकाणी. संविधान सभेमधील जेवढे काही सदस्य होते त्यातले 99% सदस्य वकील होते. बाकीही व्यक्ती होते, मग काही व्यावसायिक होते, काही डॉक्टर होते, काही पत्रकार होते ह्या ठिकाणी, असे अनेक घटक होते. पण जास्तीत जास्त जे काही सदस्य आहेत संविधान सभेचे ते वकील होते. आणि वकील असल्यामुळं त्यांनी व्यवस्थित ही जी काही घटना जी आहे ती अत्यंत डीप मध्ये लिहिलेली. त्यांना सगळं कायद्याचं ज्ञान पहिल्यापासूनच होतं, त्यामुळे सगळ्या गोष्टीचा उल्लेख जो होतो ह्या ठिकाणी दिसून येतो. आणि माहिती आपल्याला की आणखी एक घटक ह्यासाठी कारणीभूत ठरला की केंद्र शासन आणि राज्य शासन यांची एकच घटना आहे आपल्या देशामध्ये. केंद्र प्लस राज्य शासन यांना एकच घटना या ठिकाणी दिसून येते. एकच घटना म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन यांना एकच घटना जी आहे ती आपल्या देशामध्ये दिसून येते. आता एकच घटना का आपल्याला माहितीये की तुम्ही USA ला जा, त्या ठिकाणी कसं असतं, USA मध्ये जो युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेला, की ह्याच एक्झाम्पल मी काय घेतोय कायम, ह्या देशामध्ये जशा गोष्टी आहेत सध्याला. आता USA मध्ये तुम्ही गेला की देशाची घटना वेगळी आहे आणि प्रत्येक राज्याला स्वतःची वेगळी घटना आहे. जसं आपण बघितलं कलम 370 यामुळे ते सध्याला हटवलं आपल्या देशाने, पण कलम 370 ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्या देशाची घटना एक होती आणि जम्मू काश्मीरला वेगळी घटना त्या ठिकाणी दिसून येते. पण तसं USA मध्ये पण आहे. USA मध्ये किती स्टेट आहेत, किती राज्य आहेत माहिती? USA मध्ये जवळपास 50 राज्य आहेत. तिथे USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका याला 50 राज्य आहेत त्या देशामध्ये आहेत. आणि या 50 राज्य जे आहेत त्यांना स्वतःची वेगळी घटना जी आहे ती या ठिकाणी बनवण्याचा हक्क आहे आणि त्यांची घटना वेगळी आहे. पण आपल्या देशात तसं आहे का? नाही. आपल्या देशामध्ये केंद्र शासन असेल किंवा स्थानिक लेवलला आपलं राज्य शासन असेल, या दोघांनाही एकच घटना जी आहे ती लागू होते असं आहे आपल्या देशामध्ये. त्यामुळे एकाच दोन वेगवेगळ्या भागाची घटना एकाच पुस्तकात आहे. म्हणजे समजा आता 5वीचा एक वेगळा पुस्तक आहे आणि 6वीचं एक वेगळं पुस्तक आहे, आणि हे दोन्ही पुस्तकं वेगवेगळे असल्याने पुस्तकाची साईज कशी असेल किंवा पुस्तकातली माहिती किती असेल, कमी असेल. आणि तेच आपण उद्याच्याला 5वीचं आणि 6वीचं पुस्तक एकत्र केलं आणि एकच पुस्तक 2 वर्षासाठी एकच पुस्तक मुलांना देऊन टाकलं, तर त्यावेळेस काय होईल की पुस्तकाची जाडी वाढेल, पुस्तकामध्ये असलेली माहिती वाढेल, अशा गोष्टी घडून येतात. तसं या ठिकाणी कसं आहे, केंद्र शासन आणि राज्य शासन यांना एकच घटना आहे आणि ती एकाच पुस्तकात लिखित आहे. त्यामुळे आपली जी देशाची घटना जी आहे ती सगळ्यात मोठी लिखित घटना म्हणून या ठिकाणी बनलेली आहे. त्यासोबत हे दोन्ही घटक जे आहेत त्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणजे एक म्हणजे संविधान सभेतील अनेक सदस्य वकील होते आणि केंद्र आणि राज्य शासनाने एकच घटना जी आहे, यामुळे आपल्या देशाची घटना जी आहे सगळ्यात मोठी लिखित घटना जी आहे ती या ठिकाणी बनलेली आहे. हे कळलं?
आणि युएसएच्या घटनेमध्ये किती कलम आहेत हे पण असू द्या, लिहून ठेवा. विचारलं जाऊ शकतो कुठे की युएसए जे आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जे, त्याच्या किती कलम जे आहेत ते ह्या संविधानामध्ये आहेत युएसएच्या, तर 7 कलम आहेत. आपल्यामध्ये 395 कलम त्यावेळेस होते, आता 465 आहेत. आणि युएसएच्या घटनेमध्ये 7 कलम जे आहेत ते दिसून येतं. तर आता पुढचं जे काही संविधानाचं वैशिष्ट्य आहे, सेकंड नंबरचं आपलं, ते काय आहे? आता संविधानाची सगळ्यात मोठी लिखिती घटना आहे. त्यानंतर आपल्या देशामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. संसदीय शासन पद्धती ही देखील आपल्या देशामध्ये दिसून येते. आता संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? आता शासन पद्धती हे संसदीय सोडून द्या, एवढं बघा की हा भाग आणि हा भाग. शासन पद्धती म्हणजे काय की देश चालवायचा कसा, देशामध्ये कोणती व्यवस्था असावी ज्याने देश चालेल आपला. मग त्याच्या आता शासन पद्धतीचे 2 भाग असतात. एक असतं आपलं संसदीय शासन पद्धती. कुठलं असतं? एक असतं संसदीय शासन पद्धती शासन, आणि एक असतं आपलं एकात्मक शासन. काय असतं आणखी? एकात्मक शासन. म्हणजे एक असतं संसदीय शासन व्यवस्था आणि एक असते आपली एकात्मक शासन व्यवस्था. असे शासन पद्धतीचे 2 भाग जे ते आपल्याला संविधानामध्ये म्हणजे जगामध्ये दिसून येतात. म्हणजे संपूर्ण जे काही जग आहे आपलं, ज्यामध्ये जितके काही देश असतील त्यामध्ये एक तर संसदीय शासन पद्धतीच असेल किंवा त्या देशामध्ये एकात्मक शासन पद्धती असते. ह्याच्या वेगळी कोणतीही पद्धत जगामध्ये अस्तित्वात नाही. काय सांगतो? ही सोडून कोणती अन्य पद्धत कुठेही तुम्हाला दिसून येत नाही. तुम्ही जगात कुठेही जावा, कोणत्याही देशामध्ये जावा, ज्यावेळेस पास व्हाल त्यावेळेस जाल, त्यावेळेस काय होईल की तुम्हाला त्यावेळेस दिसून येईल त्या ठिकाणी की संसदीय शासन पद्धती एक असते आणि एक असते एकात्मक शासन पद्धती. ह्याची वेगळी कोणतीही जगामध्ये शासन पद्धतीच नाही. मग संसदीय शासन पद्धत म्हणजे काय आणि एकात्मक शासन पद्धत किंवा ज्याला आपण म्हणतो एकात्मक अध्यक्षीय शासन पद्धत म्हणा. एकात्मक शासन पद्धत हा वेगळा भाग होता, म्हणजे थोडासा बदल होतो. अध्यक्षीय शासन पद्धत बनवा. एक तर असं संसदीय किंवा एक तर असतं अध्यक्षीय शासन पद्धत जे ती या ठिकाणी दिसून येते. आता अध्यक्षीय शासन पद्धत म्हणजे काय की त्या ठिकाणी जे काही कायदे मंडळ आणि काफे मंडळ, आता 2 भाग असतात ना आपल्या देशामध्ये. कोणत्याही देशामध्ये एक असतं कायदे मंडळ असतं आणि एक असतं आपलं काफे मंडळ. आता हे दोघांची कामं माहिती आहेत आपल्याला. काफे मंडळ म्हणजे काय? ह्यामध्ये सगळं मंत्री मंडळ असतं. आणि कायदे मंडळ म्हणजे काय? ज्यामध्ये संसद असते, म्हणजे लोकसभा राज्यसभा असेल, हे कायदे मंडळात येतं. मग कायदे मंडळाचं काम असं असतं की देशासाठी कायदे बनवणे, आणि त्यांनी कायदा बनवला की त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आता एखादे नियम लागू केला पण त्याची अंमलबजावणी होती का नाही हे, किंवा कोणाकडून केली जावी, किंवा ती होत आहे की नाही हे पाहण्याचं काम कुणाचं असतं? हे काम असतं काफे मंडळाचं. मग त्यामध्ये देशाच्या लेवलला आपण बघितलं की पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ जे ते काफे मंडळामध्ये येतं. आणि आपल्या स्थानिक लेवलला राज्य शासन व्यवस्थेत बघितलं तर कायदे मंडळामध्ये आपल्या इथं विधानसभा आणि विधान परिषद आहे, आणि काफे मंडळामध्ये मुख्यमंत्री असतात आणि त्यांचं जे काही मंत्रिमंडळ आहे ते ह्या ठिकाणी येतं. मग अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये काय असतं की हे जे काही काफे मंडळ जे आहे ते कायदे मंडळाला जबाबदार नसते ह्या ठिकाणी. म्हणजे कायदे मंडळ काही करू दे, काफे मंडळ काही करू दे, त्या ठिकाणी कायदे मंडळ कोणतीही ऍक्शन घेऊ शकत नाही. म्हणजे आणि संसदीय शासन व्यवस्थेमध्ये काय असतं की जेवढं काही मंत्रिमंडळ असतं ते संसदेला जबाबदार आहे. आपण म्हणतो ना की पुढे येईल आपल्याला हा टॉपिक की आपले जे काही सगळे जे काही एमएलए आहेत म्हणजे किंवा एमपीज आहेत, खासदार लोक जेवढे काही आहेत आपल्या देशातले, ते सगळे लोकसभेला जबाबदार आहेत. म्हणजे जर लोकसभेमध्ये अविश्वासाचा जर ठराव जो आहे तो पास केला तर सगळ्यांना राजीनामा जो आहे तो द्यावा लागतो मंत्रिमंडळामध्ये. मग म्हणजे काय की तुम्ही कोणती ऍक्शन घेताय, तुम्ही कशा पद्धतीने कायदा बनवलेला आहे. समजा आपल्या देशाने एखादा कायदा बनवला आणि जो चुकीचा आहे, आणि असं चुकीचं आहे असं समजलं आपल्याला कायदा, की वाटलं की हा कायदा जो बनवलेला आहे हा चुकीचा आहे किंवा स्वतःच्या फायद्यासाठी त्या पक्षाने एखादा कायदा जो आहे तो बनवलेला आहे असं जर आपल्याला वाटलं तर आपण काय की बाकीचे जे काही अपक्ष जे असतात ते अविश्वासाचा ठराव जो आहे तो मांडतात आणि तो पास झाला लोकसभेमध्ये, आणि लोकसभेत पास झाला, राज्यसभेमध्ये सहमती झाली की संबंधित जे काय मंत्रिमंडळ असतं त्याला राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे काय असं आपले जे काही काफे मंडळ जे आहे ते कायदे मंडळाला जबाबदार आहे.
म्हणून आपल्या देशामध्ये संसदीय शासन व्यवस्था जी आहे ती दिसून येते. म्हणजे आपण सगळे आपले जे काही प्रतिनिधी आहेत हे संसदेला जबाबदार आहेत थोडक्यात. म्हणजे काय संसदीय शासन पद्धत म्हणजे काय, आपले जेवढे काही निवडून आलेले जे काही सदस्य आहेत हे सगळे कशाला जबाबदार आहेत, संसदेला जबाबदार आहेत. असं नाही की तुम्ही एखादी व्यक्ती मंत्री झाली किंवा एखादी व्यक्ती काही एखादं मोठं पद जे ते तिला मिळालं म्हणजे तिला जसं वाटेल तसं देश चालवेल असं होत नाही. आपला देश जो घटना काय संविधान काय सांगतं यानुसार आपला देश चालतो. आणि त्यामुळे तुम्ही सगळे कसं संसदेला जबाबदार आहात. तुम्ही एखादी कोणतीही चुकीची गोष्ट केली की त्या ठिकाणी संसद जी आहे ती गोष्ट चुकीची आहे असं सांगते आणि संसद जी आहे ती ऍक्शन घेऊ शकते या ठिकाणी. पण तसं अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये नाही. काही मंडळ जे असतं मंत्रिमंडळ त्यांनी काहीही केलं चालेल का ते संसदेला जबाबदारच नाही. उद्या त्या ठिकाणी तुम्हाला राजीनामाही मागता येत नाही. केवळ असं एवढं लक्षात ठेव की काही मंडळ जे हे कायदे मंडळाला जबाबदार असेल तर ती आहे संसदीय शासन पद्धत. आणि काही मंडळ ज्यावेळेस कायदे मंडळाला जबाबदार नसतं त्यावेळेस ती असते अध्यक्षीय शासन पद्धत. आपल्या देशामध्ये कोणती शासन पद्धत आहे असे येतो क्वेश्चन. माहिती पाहिजे आपल्या देशामध्ये ही संसदीय शासन पद्धत जी ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे देशामध्ये एक संसदीय शासन पद्धत जी ती दिसून येते. आता आपल्या देशामध्ये अनेक असे मुद्दे असतात की जे वाद उत्पन्न जे ते या ठिकाणी होतात. मग संसदेमध्ये एखाद्या काही मंडळ आहे मंत्रिमंडळ आहे त्याने एखादा डिसिजन घेतला, निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतला. पण त्यांनी घेतलेला जो काही डिसिजन आहे हा काय संसदेला मान्य पाहिजे. संसदेमध्ये संसदेलाच का मान्य पाहिजे. संसदेमध्ये आपल्याला माहितीये की आपले जेवढे काही आपण निवडून दिलेले आपल्याला माहिती आपण स्वतःहून तर देश चालवत नाही. आपला देश चालवण्यासाठी आपण काय केलंय की आपले जे काही प्रतिनिधी जे आहेत त्यांना निवडून दिलेले आहेत 5 वर्षासाठी. आणि ते कुठे आहेत हे सगळे संसदेमध्ये. म्हणून तुम्ही जे काही मंत्रिमंडळ आहे तुमचं त्यांनी काही निर्णय घेतला काही डिसिजन घेतलं ते मान्य करेल संसदेला. संसदेला मान्य असेल म्हणजेच ते जनतेला मान्य असेल. आणि जनतेला मान्य नसेल तर असा कायदा असा जो काही कायदा असेल एखादा प्रस्ताव असेल तो बनवून काय उपयोग. जनतेलाच ते मान्य नाही. जनता आपण म्हणतो ना जनता जनार्दन आहे. म्हणजे जनतेच्या हाती सगळ्या गोष्टी आहेत या ठिकाणी आपल्या देशामध्ये. म्हणजे एवढं लक्षात ठेवा की काही मंडळ कायदे मंडळाला जबाबदार आहे म्हणजे त्या देशात संसदीय शासन पद्धत आहे. आणि काही मंडळ कायदे मंडळाला जबाबदार नसेल तर त्या देशात अध्यक्षीय शासन पद्धत आहे. आता अध्यक्षीय शासन पद्धत USA मध्ये पण आहे. या ठिकाणी काय नाही. USA मध्ये अध्यक्षीय शासन पद्धत आहे आणि आपल्या देशामध्ये संसदीय शासन पद्धत आहे. मग असं विचारलं जातं पुढे जाऊन की संसदीय शासन पद्धत घेतली कोणाकडून. म्हणजे संविधानातले अनेक घटक आहेत ते वेगवेगळ्या देशाकडून आपण घेतलेले आहेत. मग हे महत्वाचं आहे की संसदीय शासन पद्धत आपण घेतली कोणाकडून. ही घेतली आपण UK कडून. युनायटेड किंगडम ज्याला म्हणतो ब्रिटन ज्याला म्हणतो आपण त्या UK ह्या देशाकडून आपण ही संसदीय शासन पद्धत जी आहे ती घेतलेली आहे. आम्ही कडून घेतलेली नाही. कळलं संसदीय शासन पद्धत म्हणजे काय. संसदीय शासन पद्धत ह्याला म्हणतात. म्हणजे आपण 2 वैशिष्ट्य बघितले. एक बघितलं सगळ्यात मोठी लिखित घटना आहे आपल्या देशाची आणि एक बघितलं संसदीय शासन पद्धत आपल्या देशात आहे. त्यानंतर आणखी एक संविधानाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आपण बघूया. त्या म्हणजे आपल्या देशामध्ये एकात्मक न्याय व्यवस्था आहे. आपल्या देशामध्ये काय आहे एकात्मक न्याय व्यवस्था. आपल्या देशामध्ये कसं आहे की एकात्मक न्याय व्यवस्था जी आहे ती ह्या ठिकाणी दिसून येते. आता एकात्मक न्याय व्यवस्था म्हणजे काय आणि एकात्मक म्हणजे काय. पहिल्यांदा न्याय व्यवस्था सोडून देऊ. एकात्मक या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे. एकात्मक म्हणजे काय थोडक्यात एकात्मक म्हणजे काय. एकात्मक न्याय व्यवस्था म्हणजे काय एकही न्याय व्यवस्था. याला आणखी एक शब्द आहे त्याला एकही न्याय व्यवस्था असं देखील म्हणतो. आता एकही न्याय व्यवस्था म्हणा किंवा एकात्मक न्याय व्यवस्था म्हणा दोन्ही जे आहेत ते एकच शब्द आहेत. आता एकात्मक न्याय व्यवस्था म्हणजे काय की आपल्या देशामध्ये तुम्हाला एक न्याय व्यवस्था ही न्याय व्यवस्था खूप वेगळा भाग आहे. कायदे मंडळ आणि काही मंडळ तसं देशामध्ये न्याय मंडळ पण असतं ज्याला आपण न्याय व्यवस्था म्हणतो. न्याय व्यवस्था किंवा न्याय मंडळाचं मुख्य काम काय की देशामध्ये जे काही वादविवाद असतील तंटे असतील ते सोडवणे शांततेच्या मार्गाने सोडवणे. त्याच पद्धतीने देशातील जे काही लोकांचे जे काही मूलभूत हक्क आहेत. मूलभूत हक्काचं टॉपिक खूप महत्वाचं आहे. जवळपास खूप क्वेश्चन येते MPSC पासून साधे आपले कोणतीही एक्झाम असेल तिथून MPSC UPSC सगळं मूलभूत हक्कांचा जो काही टॉपिक आहे त्यामध्ये
क्वेश्चन जे ते त्या ठिकाणी येतात आपल्याला. मग ते आपण बघूयात मूलभूत हक्क पण पुढं. मग एकात्मक न्याय व्यवस्थेमध्ये काय असतं? न्याय व्यवस्था म्हणजे काय की देशाच्या संविधानाचा आणि मूलभूत हक्काचं संरक्षण करता पण न्याय व्यवस्थेला म्हणतो. कशाचं? मूलभूत हक्क, मूलभूत हक्क प्लस संविधान यांचा संरक्षण, यांचा रक्षक म्हणून पण किंवा संरक्षक म्हणून, संरक्षक जे ते कोणाला म्हणतात? ते आपण मानतो न्याय व्यवस्थेला. न्याय व्यवस्थेला देशाचं संरक्षक म्हणून जे मानलं जातं. हे देखील लक्षात राहील की संविधानाचं आणि मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणावरती आहे? ते आहे न्याय व्यवस्थेचं. देशाचं जे काही न्याय व्यवस्था आहे त्याच्यावरती आपल्याला दिसून येते. मग आपल्या देशामध्ये ही एकात्मक न्याय व्यवस्था म्हणजे काय? तुम्हाला न्याय व्यवस्थेची एक पद्धत दिसून येते. आपल्याला तुम्ही लहानपणी विज्ञानामध्ये असा पिरॅमिड बघितला असेल. पिरॅमिड म्हणजे काय की असा भाग असतो ज्यामध्ये वेगवेगळे घटक जे त्या ठिकाणी लिहिलेले असतात. असा पिरॅमिड जो आहे तो आपण लहानपणी काढत होतो, विज्ञानामध्ये असायचं. आणि असंच पिरॅमिड जो आहे तो न्याय व्यवस्थेमध्ये पण दिसून येतो. आता आपल्याला माहिती आहे की सगळ्यात वरती काय, कोणती न्याय व्यवस्था येते? सगळ्यात वरती जे आहे आपल्या देशाचं सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय ज्याला म्हणतो. काय म्हणतो आपण? सर्वोच्च न्यायालय. देशाच्या सगळ्यात वरती काय? सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट म्हणतो ना, जे दिल्लीला आहे आपलं, की जे सगळ्यात मोठी न्याय व्यवस्था आहे. त्यानंतर खाली असतं ते राज्य लेवलला काय असतं म्हणजे आपल्या राज्य व्यवस्थेत, राज्य शासन व्यवस्थेत नाही पण राज्य लेवलला एक गोष्ट असते त्याला आपण म्हणतो हायकोर्ट, उच्च न्यायालय. काय म्हणतो याला आपण? उच्च न्यायालय. उच्च न्यायालय. आता हे सर्वोच्च न्यायालय, आता कळलं पाहिजे. काही जणांना कन्फ्युज आहे, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हा दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतात. पण तसं नाही. सर्वोच्च आणि उच्च, सर्वोच्च म्हणजे सगळ्यात उंच, अंतिम जो काही टप्पा जो असतो त्याला म्हणतो सर्वोच्च न्यायालय. आणि त्याच्या खाली जो काही एक लहानसा टप्पा असतो त्या राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असतं. आता काही असे राज्य आहेत की ज्यामध्ये 2 किंवा 3 राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय आपण स्थापन केलेले आहे. ते बघूयात आपण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या टॉपिक मध्ये. पण एवढं कळलं पाहिजे की देशामध्ये सगळ्यात उंच लेवलला ते सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट येतात. आणि राज्याची जी काही लेवल आहे त्यामध्ये हायकोर्ट आहे, म्हणजे उच्च न्यायालय त्या ठिकाणी असतं. त्याच्या खाली असतं म्हणजे हायकोर्टाच्या खाली काय असतं? आपलं जिल्हा न्यायालय. जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालय असतं. आपल्याला माहिती आहे की सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोणताही जिल्हा असो तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालय, तुम्ही ऐकलं असेल, जिल्हा सत्र न्यायालय जे आहे ते त्या ठिकाणी असतं. आणि ते खाली असतं आपल्या म्हणजे जे काही हायकोर्ट जे आहे उच्च न्यायालयाच्या खाली काय येतं? जिल्हा न्यायालय. आणि जिल्हा न्यायालयाच्या खाली जे असतं त्याला कनिष्ठ न्यायालय म्हणतात. मग यामध्ये कनिष्ठ न्यायालय, कनिष्ठ न्यायालय जे ते या ठिकाणी येतात. मग कनिष्ठ न्यायालय जे हे सगळ्यात खालच्या लेवलला असतं. म्हणजे मग ह्यामध्ये तालुका लेवलला काही न्यायालय असतात, काही कौटुंबिक न्यायालय जे असतात ते ह्यामध्ये येतात, काही मग कामगार न्यायालय जे आहेत ते पण कनिष्ठ न्यायालयामध्ये येतात. असे वेगवेगळे न्यायालय जे आहेत म्हणजे जिल्हा न्यायालय सोडून जे काही बाकी जे काही त्या लेवलला, तालुका लेवलला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही न्याय व्यवस्था असते त्याला आपण कनिष्ठ न्यायालय असं आपण म्हणतो. म्हणजे देशाच्या सगळ्यात वरती सर्वोच्च न्यायालय, त्याखाली उच्च न्यायालय, त्याखाली जिल्हा न्यायालय आणि मग सगळ्यात शेवटी कनिष्ठ न्यायालय जे ते दिसून येतं. मग ही न्याय व्यवस्था कशी एकात्मक आहे. एकात्मक म्हणजे काय? आता तुम्हाला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाने एखादा डिसिजन दिला की तो सगळ्यांना लागू होतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने समजा एखाद्या गोष्ट सांगितली की ह्यापुढे मूलभूत हक्क जो आहे त्याचा हनन ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी मूलभूत हक्काचं हनन झालं की त्या ठिकाणी त्या व्यक्तीला शिक्षेची तरतूद जर सर्वोच्च न्यायालयाने केली तर हे सगळे न्याय व्यवस्थेने ऐकतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही डिसिजन घेऊ दे हे उच्च न्यायालयापासून ते खाली कनिष्ठ न्यायालयापर्यंत सगळेजण ऐकतात. त्याला म्हणतो आपण ही न्याय व्यवस्थेची एकात्मक श्रृंखला जी आहे म्हणजे एकात्मक पिरॅमिड जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो. यालाच म्हणतात न्याय व्यवस्थेची एकात्मकता. आणि तसं युएसए मध्ये नाही. युएसए मध्ये काय माहिती? युएसए मध्ये एकात्मक नाही, त्या ठिकाणी संघात्मक न्याय व्यवस्था. आता संघीय न्याय व्यवस्था म्हणजे काय की आपल्याकडे माहिती आहे की कोणताही कायदा असो, केंद्र शासनाने बनवलेला असो किंवा राज्य शासनाने बनवलेला असो, त्याची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालय करतं आपल्या या ठिकाणी.
पण त्यांच्या इथे तसं नाही की एखादा कोणताही कायदा असो, भले तो मग केंद्र शासनाने बनवलेला असो, त्याची अंमलबजावणी केवळ केंद्र शासनाचं जे काही न्यायालय त्यांच्यासाठी केलं जातं, आणि राज्य शासनाने एखादा कायदा बनवला की त्याची अंमलबजावणी राज्य शासनाकडून केली जाते. म्हणजे त्या ठिकाणी जसं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या देशात तसं नाही, आपल्या देशात कोणताही वाद असो, सर्वोच्च न्यायालयापासून कनिष्ठ न्यायालयापर्यंत सगळे ते एकाच न्याय व्यवस्थेचा भाग आहे असं आपण मानतो. आणि ह्या ठिकाणी हे जे काही काम जे ह्या ठिकाणी करत आहेत. आपल्याला कळलं की एकात्मक न्याय व्यवस्था आपल्या देशामध्ये आहे, आणि USA मध्ये कशी न्याय व्यवस्था आहे, या ठिकाणी संघात्मक न्याय व्यवस्था आहे. या ठिकाणी कशी संघात्मक ही न्याय व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. व्यवस्थित समजलं? आजचा हा जो काही भाग जो आहे या ठिकाणीच थांबूयात. आपण संविधानाची 3 वैशिष्ट्ये जे ते बघितले. सगळ्यात मोठे लिखित संविधान बघितलेले आपण, त्यासोबत संसदीय शासन पद्धती बघितलेले, आणि एकात्मक न्याय व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी बघितलेली आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते पाहण्यासाठी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा, ज्याचा फायदा तुम्हाला होईल. आणि ही जी काही आपल्या जी काही व्हिडिओची जी काही लिंक आहे ती अन्य मुलांना पाठवा, ज्यामुळे त्यांना देखील अशा एक्झाम, वेगवेगळ्या एक्झामसाठी अशा घटकांचा जो काही अभ्यास जो सिलेबस जो आहे त्याचा फायदा जो आहे तो नक्कीच होईल. धन्यवाद.